श्री स्वामी समर्थ. यंदा अक्षय तृतीया ही 19 एप्रिल 2026 रोजी रविवारी आलेली आहे. हिंदू धर्मामध्ये या दिवसाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. या दिवशी केलेले दान, जप, पूजा, पितरांची सेवा आणि कोणतेही शुभ कार्य अक्षय फळ देणारे मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया कशी साजरी केली जाते, शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी पितरांची सेवा कशी करावी. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. शास्त्रानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया म्हणतात. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. या दिवशी केलेले पुण्यकर्म, दानधर्म, जप, तप आणि पूजा यांचे फळ कधीही संपत नाही असे मानले जाते. या दिवसापासून अनेक जण नवीन कामाची सुरुवात करतात, सोने खरेदी करतात, घर, वाहन किंवा व्यवसाय सुरू करतात. अक्षय तृतीयाला हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी वेगळा मुहूर्त न पाहता कोणतेही शुभ कार्य करता येते. आता जाणून घेऊया या दिवशी शुभ वेळ कोणती आणि पितरांची सेवा करण्याची योग्य वेळ कोणती. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा करण्यासाठी 12 ते 3 ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते. तसेच इतर दिवशीही पितरांची सेवा करण्यासाठी 12 ते 3 ही वेळ मानली जाते. असे म्हणतात की या दिवशी आपले पितर आपल्या घराच्या उंबरठ्याजवळ येतात आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. विशेष 12 ते 3 ही वेळ पितरांची पूजा सुरू करावी. आता पाहूया पितरांची पूजा कशी करावी. सर्वप्रथम अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील दक्षिण दिशा, मग कुठलीही असो, कुठल्याही बेडरूमची असो, पण दक्षिण दिशेला एक पाट आपल्याला मांडायचा आहे. त्या पाटावरती आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्या तांदळावर एक दिवा प्रज्वलित करावा. दिवा लावल्यानंतर आपण स्वतः त्या दिव्यासमोर एक आसन टाकून बसायचे आहे. त्यानंतर श्रद्धेने एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: ओम पितृ देवताभ्य नमः, ओम पितृ देवताभ्य नमः. या मंत्राचे आपल्याला 11 वेळेस पठण करायचे आहे. हे पठण आपल्याला अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने करायचे आहे. मंत्र जप झाल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या 3 पिढ्यांतील पितरांची नावे माहीत असतील तर ती नावे घ्यायची आहे. उदाहरणार्थ आजोबा, पणजोबा आणि त्या पुढील पिढींची नावे. जर नावं माहीत नसतील तर फक्त आपले आडनाव घेऊन असे म्हणायचे: आमच्या घराण्यातील 3 पिढ्यांतील सर्व पितरांना माझा नमस्कार. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफी असावी. आमचा संसार, कुटुंब आणि घरातील सर्व कार्य चांगल्या पद्धतीने चालू द्या. अशी मनापासून आपल्याला पितरांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपले सासू सासरे मयत असेल, म्हणजेच वारलेले असेल, तर कोणती पूजा आपल्याला अक्षय तृतीयेला करायची आहे. तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी यांची पूजा करणं खूप विशेष मानली जाते. त्यासाठी एक स्वच्छ पाट घेऊन त्यावर गहू टाकायचे आहेत. जर आपली सासू मयत असेल तर त्या गव्हावरती आपल्याला केळी मांडायची आहे आणि जर सासरे मयत असतील तर आपल्याला कर मांडायचा आहे. हे दोन्हीही मातीचे भांडे असतात. जर दोघेही मयत असेल तर आपल्याला कर आणि केळी या दोन्हींचीही पूजा या दिवशी करायची आहे. त्यासाठी बघा, एक पाट घेऊन त्यावरती गहू टाकायचे आहे. गव्हावरती आपल्याला केळी ठेवायची आहे. केळी ही कलशासारखे एक मातीचे भांडे असते. त्यामध्ये पाणी भरून हळद, कुंकू, सुपारी, फुले आणि अक्षदा टाकायच्या आहेत. त्यानंतर चंदनाने या भांड्यावरती आपल्याला 5 बोटांच्या रेषा वरून खाली ओढायच्या आहे. जसे आपण कलशावरती रेषा ओढतो त्याच प्रकारे आपल्याला वरून खाली या रेषा ओढायच्या आहे.
कलशावरती आपण खालून वरती रेषा ओढतो आणि त्या कुंकवाच्या असतात. आज आपल्याला चंदनाने रेषा ओढायच्या आहेत. जसे आपण केळी पूजली त्याच प्रकारे कर असाच पूजायचा आहे. जर दोघेही मयत असेल तर दोनही पूजायचे आहे आणि दोघांपैकी एक मयत असेल तर केळी किंवा कर पूजायचा आहे. त्यानंतर बघा, या दिवशी पुरणपोळी करायची आहे आणि आमरसाचा नैवेद्य या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे. आमरसाच्या नैवेद्याला या दिवशी खूप महत्त्व असते. कर आणि केळीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला जर सासू वारलेली असेल तर एक सुवासीन जीव घालायची आहे आणि सासरे जर वारलेले असेल तर एक पुरुष आपल्याला जीव घालायचा आहे आणि दोघंही वारलेले असेल तर एक सुवासीन आणि एक उपवास करू म्हणजेच पुरुष आपल्याला जीव घालायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा करायची आहे. कर आणि केळी पूजल्यानंतर उपवास करू जेवू घातल्यानंतर आपल्याला संध्याकाळी ही पूजा उचलायची असते. आपल्याला हे सर्व केळी आणि करावरती वाहिलेले फुलं हे निर्मल्यामध्ये टाकायचे आहे आणि केळी दिवा जो आपण मातीचा दिवा लावलेला आहे तो आपल्याला पाण्यात विसर्जित करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी या प्रकारे पूजा करायची आहे. ही पूजा केल्याने पितरांचा आशीर्वाद घरावर कायम राहतो असे मानले जाते. या दिवशी सेवा, पूजा आणि प्रार्थना आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी घेऊन येते. श्री स्वामी समर्थ.